वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत सुरमई फ्राय. तर चला सुरमई फ्राय कसे बनवायचे याची फटाफट रेसिपी पाहूया. तर सुरमई फ्राय बनवण्यासाठी प्रथम 1 किलो कट करून आणलेली सुरमई घ्यायची आहे. ही सुरमई स्वच्छ धुवून घ्यायची आहे व त्यामध्ये एक लिंबू पिळायचा आहे. लिंबू पिळल्यामुळे मसाला वासही निघून जातो आणि मॅरिनेशनसाठीही योग्य आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे व ती छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं आहे व आता याला कोटिंगसाठी मसाला कोणकोणता वापरायचा आहे ते पाहूयात. इथे मसाला आलं लसूण पेस्ट व त्यामध्येच कोथिंबीर टाकलेली आहे, थोडीशी हिंग घेतलेली आहे, धनापूड घेतलेली आहे, जिरेपूड घेतलेली आहे, हळद, मिरची पूड आणि घरची चटणी घेतलेली आहे. यामध्ये मीठ टाकायचं आहे 1 चमचा व ही मसाले सगळे एकत्र करून छानपैकी मसाला तयार करायचा आहे. याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे. पिळून घेतलेल्या लिंबूच्या रसामध्ये हा मसाला छानपैकी कालवून घ्यायचा आहे व जर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करावंसं वाटत असेल तर ॲड करायचं आहे व तो अगदी माशाला नीटसा मसाला लागेल असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आपल्याला ती कन्सिस्टन्सी लक्षात येईल तितकेच पाणी वापरायचे आहे. जास्त पाणी वापरले तर मसाला माशाला छानपैकी लागणार नाही. आता हा मसाला माशांच्या तुकड्यांना छानपैकी अप्लाय करून घ्यायचा आहे. एक एक करून या माशाला हा मसाला लावून घ्यायचा आहे. लावून घेत असताना सगळ्या माशांना योग्य पद्धतीने लागतोय का याची काळजी घ्यायची आहे. जर मसाला लागला नाही तर याला टेस्ट अशी छान येणार नाही. या मसाल्यामुळे या माशाला खूप छान टेस्ट येते. माशांच्या पीसेसना आपण मसाला अशा प्रकारे सगळ्यांना लावून घेतलेला आहे. तर आता हे अर्धा ते 1 तास मॅरिनेट करत ठेवायचं आहे. तर फ्रेंड्स, आता आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी इथे 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. चवीनुसार चटणी घालायची आहे, बेसन पीठ 3-4 चमचे आणि तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्यामध्ये थोडीशी चटणी ॲड करायची आहे, मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार व सगळे मिश्रण एकत्र करून छान कोटिंग तयार करायचं आहे. या ठिकाणी कोटिंग आपले तयार झालेले आहे. तर आता प्रथम एक पीस घेऊन याला कोट करून घ्यायचं आहे. हे पिठामध्ये छानपैकी कोट करून घ्यायचं आहे. आता हे कोटिंगमुळे आपला मासा खूप छानपैकी क्रिस्पी असा होणार आहे. इथे सर्वच माशांना कोटिंग करून घेतलेले आहे. एकदा सगळ्यांना कोटिंग करून घेतले की मग पटपट आपल्याला फ्राय करण्यास सोपे जाते. आता मसाला लावून झाला आहे, मॅरिनेशन छान झालेले आहे, कोटिंगही लावून झालेले आहे. आता अगदी शेवटची मेथड म्हणजे तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून हा मासा मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. फ्राय करण्यासाठी आता ही सगळी तयारी झालेली आहे. आता एक मासा घेऊन प्रथम या तेलामध्ये अशा पद्धतीने टाकायचा आहे आणि एकपेक्षा जास्तही आपण तव्यामध्ये हे फ्राय करू शकतो. अगदी अलगद हे मासे फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी मंद आचेवर दमावर हे मासे फ्राय करून घ्यायचे आहेत, कारण आपण हे काय मासे शिजवून घेतलेले नाहीत. हे दमावरच छानपैकी आतून छान शिजले जाते. तसे मॅरिनेशनही आपले छान झालेले आहे, त्यामुळे आतून मासा अगदी अतिशय चांगल्या पद्धतीने शिजणार आहे. फ्राय झाल्यानंतर थोडा वेळ साईडला हा मासा अशा पद्धतीने ठेवायचा आहे. त्यामुळे तो आणखीन क्रिस्पी होण्यास मदत होते. आहे ना साधी सोपी पद्धत. तसे मासे बनवणे काहींना खूप अवघड वाटते. जर या पद्धतीने मासे फ्राय केले तर
सगळे कौतुकाने आपले मासे खातील व तोंड भरून कौतुकही करतील. तर पहा, हे किती छान अगदी हॉटेलसारखे दिसत आहेत आणि त्याहीपेक्षा छान लागत आहेत. तर नक्की हे घरी करून पहा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.